टॉप 20 बातम्यांचा 5 मिनिटात घेऊयात वेगवान आढावा। कॅशलेस व्यवहार करा करोडपती व्हा या योजनेचा पहिला लकी ड्रॉ निघालाय, ज्याद्वारे देशातल्या 15,000 लोकांना प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे। 14 एप्रिलपर्यंत दररोज 15,000 विजेत्यांचा ड्रॉ निघेल आणि 14 एप्रिलला मेगा सोडत होणार असून त्याचं बक्षीस हे तब्बल 1 कोटी इतकं असणार आहे। तुम्हाला कॅशलेस म्हणजे रोकड विना एखादा व्यवहार करायचा असेल तर तो आता तुमच्याकडील आधार कार्डनं शक्य होणार आहे, कारण तुमच्या आधार कार्डाचा वापर आता डेबिट कार्डप्रमाणे सुद्धा होणार आहे। अरुण जेटलींनी या ॲप्लिकेशनचं काल उद्घाटन केलं। खांदेश्वरमधून तब्बल 35 लाखाच्या नव्या नोटा आणि 2 किलो सोन्याची बिस्किटं जप्त केली गेली आहेत। नवीन पनवेल इथल्या आदई नाका इथं एका इंडिका गाडीतून ही रोकड आणि सोनं पकडलं गेलं। खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा घर वापसीचा नारा दिला। नागपूरमध्ये आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभात ते बोलत होते। यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शंकराचार्य आणि संत महंत उपस्थित होते। राष्ट्रवादीला मतदान केलं तरच मी कामात लक्ष घालेन असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं। यावेळी अजित पवार बोलत होते। शहापूरच्या शेतकऱ्यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं। त्यामुळे प्रस्तावित मुंबई नागपूर या प्रकल्पावरून भाजप शिवसेना यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। रशियन लष्कराचं रडारहून बेपत्ता झालेलं TU-154 हे विमान समुद्रात कोसळलं। यामध्ये 92 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येते। 92 प्रवाशांमध्ये 9 रशियन पत्रकारांसह सैनिकांचा समावेश होता। दक्षिण रशियातील सोची इथून या विमानानं उड्डाण घेतलं होतं। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा काल 92वा वाढदिवस होता। यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतल्या वाजपेयी यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या। शिमल्यात हिवाळ्यातील पहिली बर्फवृष्टी झाली। बर्फवृष्टीमुळे शिमल्यात आलेल्या पर्यटकांचा उत्साह दुणावलाय। कोसळणाऱ्या बर्फात शिमल्याचा फेरफटका आणि बर्फात खेळण्याचा आनंद पर्यटकांनी लुटत या पहिल्या बर्फवृष्टीचं स्वागत केलं। आणि यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये सापडलेल्या 1,35,00,000च्या बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। नाशिकसह मुंबई पुण्याच्या सर्व 11 आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली। यामध्ये राष्ट्रवादीचा माजी कार्याध्यक्ष छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं। नागपुरातल्या डोंगरगावमध्ये भरधाव कारचा टायर फुटून कारनं ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात कारमधील 4 जणांचा मृत्यू झालाय। वेगाची मर्यादा ओलांडत कारमधले 5 जण वर्ध्याहून नागपूरकडे जात होते। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार स्पीड ब्रेकरवरून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 3घांचा बुडून मृत्यू झालाय। एका तलावात हे सगळेजण पोहायला गेले होते। यावेळी एका तरुणाचा पाय गाळात रुतल्यानं तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी इतर दोघं पुढे सरसावले असता त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला। सेल्फीकडून एका तरुणानं आत्महत्या केली। वासिन आणि खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली। विशाल रमेश खाडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। त्यानं पत्नीलाही आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आणलं होतं, परंतु गाडी येताच त्यानं आपल्या पत्नीला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिलं। पुण्यातील भरतनाट्य रंगमंदिराबाहेर निदर्शनं करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे राम नथुराम नाटकाचा विरोध केला। या नाटकात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे। माथेरानची राणी पुन्हा एकदा परतणार आहे। पर्यटकांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन लवकरच ट्रॅकवर धावणार आहे। नेरळ माथेरान रेल्वे दरम्यान अमन लॉज ते माथेरान या ट्रॅकवर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। मध्य रेल्वेच्या डिव्हिजन मॅनेजर यांच्या वतीनं या कामाची पाहणी करण्यात आली।
जर मित्रपक्षांनी योग्य न्याय दिला नाही तर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा महादेव जानकरांनी दिला। ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत रासपचे 23 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आलेत। मिसेस सीएम म्हणजे अमृता फडणवीस यांचं गाणं महाराष्ट्राला चांगलंच परिचित आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील जनतेसमोर आपले स्वर सादर करण्याची त्यांना संधी साधली। मुंबईत युवा अभियान या कार्यक्रमात संगीतकार साजिदला साथ देताना मुख्यमंत्र्यांनी दिल दिया है जान भी देंगे हे गाणं गायलं। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणूक चिन्हात पुन्हा एकदा बदल करण्यात आला। आधी उजव्या दिशेने धावणारा मनसेचं इंजिन आता डाव्या दिशेला धावताना दिसेल। केंद्रीय निवडणूक आयोगाने या बदलाला संमती दिली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठं भगदाड पडलंय। मनसेचे माजी नगरसेवक आणि दादर विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला। मातोश्रीवर त्यांनी हा प्रवेश केला।